नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर सविस्तर बोलणार आहोत. विषय आहे आपली पृथ्वी आणि तिच्यावरची जीवसृष्टी. आपल्याकडे काही शैक्षणिक साहित्य आहे जे आपल्याला पृथ्वीची रचना आणि तिची जी वेगवेगळी आवरणं आहेत ना, ती समजून घ्यायला मदत करेल. हो, आणि आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की पृथ्वीचे जे 4 मुख्य भाग आहेत, शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण, यांना अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं. आणि हे सगळे भाग एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. चला तर मग या ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. आपण काही अगदी साध्या प्रश्नांपासून सुरुवात केली तर. म्हणजे आपल्याला श्वास घ्यायला कशाची गरज असते? आपलं घर कशावर उभं आहे? आणि हो, पाणी कुठून मिळतं आपल्याला? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला थेट आपल्या विषयाकडे घेऊन जातील. हे अगदी मूलभूत पण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि गंमत म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पृथ्वीच्या त्या 4 प्रमुख आवरणांमध्येच दडलेली आहेत. पहिलं म्हणजे शिलावरण, लिथोस्फिअर. पृथ्वीचा जो कठीण बाहेरचा भाग आहे ना, खडक आणि मातीचा बनलेला, ते आपली घरं याच शिलावरणावर बांधलेली आहेत. म्हणजे आपल्या पायाखालची जमीन. अगदी. मग येतं जलावरण, हायड्रोस्फिअर. पृथ्वीवर जिथे जिथे पाणी आहे, म्हणजे सगळे पाण्याचे साठे एकत्र केले की जलावरण तयार होतं. आपल्याला प्यायला, वापरायला पाणी इथूनच मिळतं. आणि श्वासासाठी लागतं वातावरण, ॲटमॉस्फिअर. पृथ्वीच्या भोवती जे हवेचं आवरण आहे ते म्हणजे वातावरण. आपल्याला जो ऑक्सिजन लागतो तो याच वातावरणातून मिळतो. आणि मग चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे जीवावरण, बायोस्फिअर. हे काही वेगळं आवरण नाहीये, तर या तिन्ही आवरणांमध्ये म्हणजे जमिनीत, पाण्यात आणि हवेत जिथे जिथे सजीव आढळतात त्या सगळ्या भागाला मिळून जीवावरण म्हणतात. वाह! म्हणजे जमीन, पाणी, हवा आणि या तिन्ही ठिकाणी असणारे सजीव आणि या सगळ्या घडामोडींना ऊर्जा देणारा सूर्य तर आहेच. चला, मग प्रत्येक आवरणाला जरा जवळून पाहूया. सुरुवात शिलावरणापासून करूया का? नक्कीच. आपण जेव्हा प्रवास करतो, विशेषतः डोंगराळ भागातून, तेव्हा आपल्याला जमिनीचे किंवा खडकांचे थर दिसतात. कुठे मोठमोठी गवताळ मैदानं दिसतात, तर कुठे वाळवंट. ही सगळी जमिनीची वेगवेगळी रूपं आहेत, ज्यांना आपण भूरूपं म्हणतो. म्हणजे मैदान, टेकडी, डोंगर. हो, पर्वत, पठार ही सगळी भूरूपं शिलावरणाचाच भाग आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाचा साधारणपणे 1/3 म्हणजे 1/3 भाग जमिनीचा आहे. या जमिनीच्या मोठ्या आणि सलग भागाला आपण खंड म्हणतो. 7 खंड आहेत, बरोबर. अगदी बरोबर. आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. यातला आशिया हा सगळ्यात मोठा खंड आहे. आणि ऑस्ट्रेलिया सगळ्यात लहान. हो, पण इथे एक रंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शिलावरण फक्त पाण्याच्या वरच नाही, तर पाण्याच्या खाली सुद्धा असतं. अच्छा, म्हणजे समुद्राच्या तळाशी सुद्धा शिलावरणच आहे. तंतोतंत. चला मग आता जमिनीकडून पाण्याकडे वळूया. आपल्या स्रोतांमधल्या एका आकृतीनुसार पृथ्वीचा जवळपास 2/3 म्हणजे 2/3 भाग पाण्याने व्यापलाय. हो, आणि म्हणूनच आपल्या ग्रहाला निळा ग्रह म्हणतात. यापैकी बहुतांश पाणी हे महासागरांमध्ये आहे आणि ते खारं असतं. 5 मुख्य महासागर आहेत. बरोबर. अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी आणि दक्षिण महासागर. आणि जिथे महासागर आणि जमीन एकमेकांना मिळतात त्या भागाला आपण सागरतट किंवा किनारपट्टी म्हणतो. पण सगळंच पाणी काही खारं नसतं. आपल्याकडे ओहोळ, ओढे, नद्या आहेत की? हे तर गोड्या पाण्याचे प्रवाह आहेत. हो, आणि कधीकधी जमिनीच्या एखाद्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी साठतं. त्याला आपण सरोवर म्हणतो, किंवा लहान असेल तर तळ. आणि पाणी फक्त द्रवरूपातच नाहीये. नाही, ते घन स्वरूपातही आहे. थंड प्रदेशांमध्ये काय होतं की पावसाचा बर्फ होतो आणि त्याचे थरावर थर साचतात. यातूनच हिमनदी तयार होते. आणि समुद्रावर तरंगणारे बर्फाचे मोठे तुकडे, त्यांना हिमनग म्हणतात, आईसबर्ग्स. आणि एक महत्वाचा प्रकार म्हणजे भूजल, जे जमिनीखाली सापडतं. हो, जमिनीखाली खडकांच्या थरांमध्ये जे पाणी साठलेलं असतं ते भूजल. आपण विहिरी आणि बोरवेलमधून हेच पाणी वापरतो, नाही का? अगदी. थोडक्यात सांगायचं तर जमिनीवरचं आणि जमिनीखालचं पाणी, बर्फ आणि हवेतली वाफ या सगळ्यांना मिळून पृथ्वीचं जलावरण तयार होतं. आता हवेबद्दल बोलूया.
पृथ्वीभोवती जे हवेचं आवरण आहे त्याला आपण वातावरण म्हणतो. आणि जसं आपण पृथ्वीपासून उंच जातो तशी हवा विरळ होत जाते. हो, म्हणूनच उंच पर्वतांवर गिर्यारोहकांना श्वास घ्यायला त्रास होतो. त्यांना ऑक्सिजन सिलेंडर न्यावे लागतात. बरोबर. आता या वातावरणात मुख्यत्वे नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू आहेत. त्याशिवाय बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड सारखे इतरही वायू कमी प्रमाणात असतात. आणि या वातावरणाचे उंचीनुसार वेगवेगळे थर मानले जातात. तपांबर आणि स्थितांबर. हो, त्यातला तपांबर म्हणजे ट्रोपोस्फिअर हा पृष्ठभागापासून सुमारे 13 किलोमीटर उंचीपर्यंतचा पहिला थर. ढग, पाऊस, धुके, वादळं, हवामानाशी संबंधित सगळ्या घटना याच थरात घडतात. आणि विमानं सुद्धा याच थराच्या जास्त उंचीवरच्या भागात उडतात. हो, आणि तपांबराच्या बाहेर साधारणपणे 50 किलोमीटर उंचीपर्यंतचा जो थर आहे तो म्हणजे स्थितांबर, स्ट्रॅटोस्फिअर. आणि इथे खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. ओझोन वायूचा थर. अगदी बरोबर, ओझोन वायूचा थर. याचं नेमकं काम काय आहे? सूर्यापासून जी अतिनील किरणं येतात म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज, ती सजीवांसाठी खूप हानिकारक असतात. हा ओझोन वायूचा थर ती किरणं शोषून घेतो आणि पृथ्वीवरच्या सजीवांचं संरक्षण करतो. म्हणजे हे एक प्रकारे पृथ्वीचं नैसर्गिक संरक्षक कवचच आहे. हो, अगदी तसंच. आपल्या स्रोतांमध्ये पाऊस कसा पडतो याबद्दल ही एक प्रक्रिया दिली आहे. जलचक्र म्हणतात त्याला. हो, वॉटर सायकल ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. यातली पहिली पायरी म्हणजे बाष्पीभवन, इव्हॅपोरेशन. बरोबर. सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरच्या पाण्याची वाफ होते, म्हणजे बाष्प तयार होतं. आणि हे बाष्प हलकं असल्यामुळे वातावरणात उंच जातं. हो, आणि तिथे गेल्यावर ते थंड होतं. थंड झाल्यावर त्याचे पुन्हा पाण्याचे छोटे छोटे कण बनतात. या सूक्ष्म जलकणांपासून ढग तयार होतात. याला संघनन किंवा कंडेन्सेशन म्हणतात. आणि मग हे सूक्ष्मकण एकत्र येतात, मोठे थेंब बनतात आणि जड झाल्यामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतात. याला म्हणतात पर्जन्य किंवा प्रेसिपिटेशन. आणि मग हे पाणी ओढे आणि नद्यांमधून वाहत जाऊन शेवटी परत समुद्राला मिळतं. आणि ही प्रक्रिया सतत चालू राहते. वाव. आणि आता येतो तो भाग जो या सगळ्यांना एकत्र जोडतो. जीवावरण. पृथ्वीवर इतके विविध प्रकारचे सजीव आहेत. थंड बर्फाळ प्रदेशात राहणारे ध्रुवीय अस्वल, आफ्रिकेतले झेब्रा, ऑस्ट्रेलियातले कांगारू, उष्ण प्रदेशात हत्ती आणि सिंह. अगदी जमीन, पाणी आणि हवा या तिन्ही आवरणांमध्ये आपल्याला वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव आढळतात. सजीवांनी व्यापलेल्या या एकत्रित भागालाच जीवावरण असं म्हणतात. आणि हे सगळे सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत. हो, एकमेकांवर आणि या नैसर्गिक आवरणांवर सुद्धा. त्यांचा जन्म, वाढ आणि मृत्यू सगळं काही याच जीवावरणात होतं. तर आज आपण पृथ्वीची 4 महत्वाची आवरणं पाहिली. शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण. आपण हेही पाहिलं की पृथ्वीचा साधारण 1/3 भाग जमीन आहे आणि 2/3 भाग पाणी. आणि वातावरणातल्या त्या ओझोन थराचं महत्त्व किती आहे हेही आपण समजून घेतलं. आणि निसर्गातलं हे अखंड जलचक्र कसं काम करतं हेही पाहिलं. हे सगळे घटक इतके एकमेकात गुंतलेले आहेत की एकाशिवाय दुसऱ्याची कल्पना करणं जवळजवळ अशक्य आहे. हीच आपल्या ग्रहाची खरी सुंदरता आहे, माहिती का? अगदी खरंय. जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या या स्रोतांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांबद्दल माहिती आहे, पण या संपूर्ण जीवावरणाचा जो पाया आहे म्हणजे सूक्ष्मजीव, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे, हो, त्यांच्याशिवाय निसर्गाचं हे चक्र इतकं सुरळीत चालू शकलं असतं का? विचार करण्यासारखी गोष्ट.